प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. एकीकडे सन्माननीय आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर राजकीय युती करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ हे स्वतः राजगृहावर गेले, बाबासाहेबांच्या निवासस्थानी गेले, बाबासाहेबांच्या नातवाला भेटले, आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांबरोबर त्यांची चर्चा झाली, भेट झाली. अर्थात ही भेट राजकीय स्वरूपाची नव्हती असं जरी बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केले तरी सुद्धा मिळालेल्या माहितीनुसार, आलेल्या बातम्यांनुसार ही भेट राजकीय युतीच्या संदर्भात होती. तशी चर्चा झाली. हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा आपल्या काही वक्तव्यांमधून तसे संकेतही दिलेत. काँग्रेस पक्ष हा वंचित बरोबर युती करायला, आघाडी करायला तयार आहे, हे हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होते. तर दुसरीकडे प्रकाशजी आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदे यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना 4 दिवस थांबण्याबद्दल सांगितलेलं आहे. घाई करू नका, थोडं 4 दिवस थांबा, असा निरोप एकनाथराव शिंदे यांच्याकडून प्रकाशजी आंबेडकर साहेबांना गेल्याचं कळतंय. राजकारणात काही घडू शकते. अर्थात एकनाथराव शिंदे आणि प्रकाशजी आंबेडकर यांची भले ठाण्यापुरती का होईना जर युती झाली, ठाणे मुंबई मध्ये जर युती झाली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही असणार नाही. कारण याचे कारण असे की प्रकाशजी आंबेडकरांना एकनाथराव शिंदे यांच्याबद्दल विशेष प्रेम आहे आणि एकनाथराव शिंदे यांचे सुद्धा प्रकाशजी आंबेडकरांवर असणारं प्रेम कधीही लपून राहिलेलं नाही. मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदे हे स्वतः प्रकाशजी आंबेडकरांना भेटायला त्यांच्या घरी गेले, राजगृहावर गेले. एकदा बोलताना त्यांनी सांगितलं होतं की प्रकाशजी आंबेडकरांच्या आम्ही दुधानं सुद्धा आंघोळ घालायला तयार आहोत, ते आमच्यासाठी आदरणीय नेते आहेत. तसेच बाळासाहेब आंबेडकरांवर ज्या वेळेला एंजिओप्लास्टी झाली त्यावेळेला दवाखान्यात, रुग्णालयात देखील एकनाथराव भेटायला गेले. एकनाथराव शिंदे यांचे प्रकाशजी आंबेडकरांवर असणारं प्रेम कधी लपून राहिलं नाही आणि प्रकाशजी आंबेडकरांचं सुद्धा एकनाथरावांबद्दल असणारा एक सहानुभूती म्हणा किंवा एक ममत्व म्हणा, ते देखील कधी लपून राहिलं नाही. प्रकाशजी आंबेडकरांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांना अनेक वेळाला कधी त्यांना राजकारणातला नायक ठरवलं तर कधी त्यांना खराखुरा पॅन्थर ठरवलं. एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाला त्यांनी सॅल्यूट सुद्धा ठोकलेला आहे. गोरगरिबांची जाणीव आणि कणव असणारा नेता म्हणून प्रकाशजी आंबेडकरांनी एकनाथराव शिंदे यांना सर्टिफिकेट दिलेलं आहे. आणि अर्थात प्रकाशजी आंबेडकर कोणालाही सर्टिफिकेट देत नाही, हे ह्या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी बाब आहे. ते सर्टिफिकेट त्यांनी एकनाथराव शिंदे यांना दिलंय. यातच एकनाथराव शिंदे यांच्या कार्याबद्दल प्रकाशजी आंबेडकरांना असणारा आदर हा अधोरेखित होतो. मित्रांनो, दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे जर प्रकाशजी आंबेडकर आणि एकनाथराव शिंदे जर एकत्रित आले, भले ते ठाण्यापुरता का होईना, त्यातून 2 भाऊ म्हणजे प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांचे देखील राजकीय मनोमिलन होईल अशी एक आशा आंबेडकरी जनतेला आहे. आणि म्हणून आंबेडकरी जनता एकनाथराव शिंदे आणि प्रकाशजी आंबेडकर यांच्या संभाव्य युतीकडे लक्ष ठेवून आहे. बघूया 2 नेत्यांमध्ये काय घडतंय.
प्रकाशजी आंबेडकर, एकनाथराव शिंदे एकत्रित येतात काय? या दोघांच्या एकत्रित येण्यामुळे प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर साहेब या दोन नेत्यांमध्ये एक राजकीय एकोपा वाढीला लागतो काय? हे सगळं आता आपल्याला लवकरात लवकर या काही दिवसांमध्ये कळेल. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.